नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बिग बॉस मराठीचं 6वं सीझन तुफान गाजवत असून याचा अंतिम सोहळा अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे. दीपाली, राकेश, राखी, तन्वी, अनुश्री आणि विशाल यांनी टॉप 5 मध्ये आपली जागा पक्की केली. अशातच रत्नागिरीच्या मातीतून आलेली एक साधी मुलगी आज संपूर्ण महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ही स्पर्धक म्हणजे तन्वी कोलते. सध्या तन्वीचं नाव घराघरामध्ये गाजत आहे. मात्र सध्या प्रसिद्धी शोधात असलेल्या या कोकण कलेला सुरुवातीला अपमान आणि घरातील कठीण परिस्थिती अशा अनेक समस्यांशी सामना करावा लागला होता. रत्नागिरीतील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली तन्वी अभिनयाच्या ओढीनं मुंबईत आली. त्यावेळी तिच्याकडे कोणी गॉडफादर नव्हता, ना कोणता वशिला. ऑडिशनला गेल्यावर तिला अनेकदा तिच्या रंगावरून, दिसण्यावरून आणि कपड्याच्या निवडीवरून हिणवलं गेलं. पण तन्वीने हार मानली नाही. मॉडेलिंगपासून सुरू झालेला हा तिचा प्रवास लक्ष्मी निवास सारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचला. मात्र करिअर सुरू झालेच होते आणि त्याच वेळी तिच्या वडिलांची प्रकृती खालावली. एकीकडे स्वप्नांचा शोध आणि दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना तन्वी मानसिकरित्या खचली होती. पण बिग बॉसच्या घरात तिला विषाने पाजलेले बाळकडू कामी आले. शोमध्ये दिसणारी तिची मानसिक ताकद या संघर्षातून आली आहे. बिग बॉसच्या घरात तन्वी जेवढी तिच्या खेळासाठी गाजली तेवढीच ती वादामुळेही चर्चेत राहिली. मग तिचे स्मोकिंग असो, रितेश देशमुख यांनी घेतलेली तिची शाळा असो किंवा रुचाच्या आमदारबरोबर झालेले कडाक्याचे भांडण, तन्वी कधीही कोणाला दबली नाही. काही लोकांनी तिला कॅज्युअल म्हटले तर कोणी तिला फेक ठरवले. पण मी स्वतःवर प्रेम करणारी मुलगी आहे असं म्हणत तिने आपली धाकड इमेज बनवली. आपल्या जिद्दीने तिने या सीझनची पहिली फायनलिस्ट बनण्याचा मान पटकावला. आता ती ट्रॉफी उचलणार की अनुभवाची शिदोरी बांधून खऱ्या आयुष्यात पुढे जाणार हे येणारा काळच सांगेल.